सो गाईज आमचा नाश्ता आला घावणे आणि चटणी, खोबऱ्याची चटणी. आम्ही नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो. खातोस तर एक खा ना. किती खाल्लं तू? हे आहे हॉटेल आणि इथून रस्ता आहे गाडीकडे जायचा. तर गाडी बघून आलोय आपण, आता निघतोय आम्ही परत. ह्यांना घेऊन जातोय आता. तर ही आहे रिसॉर्टचं नाव. सोनालीला फोटो काढायचा तर मला ती चप्पल बाजूला करायला होती. कुठे ढकलू? वर चढायला झालं का नाही? इथे बघा वारली टाईप पेंटिंग केलेली आहे सगळ्या वॉलवर. मलाच बघतो नाही दुसरं आवाज आला ना आता पत्त्याचा. काय झालं रे तुला बोकायला? मस्त समुद्र दिसतो इथून. तुम्हाला दिसतो का नाही माहिती नाही. छान अशा लाटा सुटल्यात. आमचा चालू आहे ऑफिसचा कॉल. काय तर ही आहे कायाकिंगची जागा. तर इथे आपण करणार आहे कायाकिंग टुमॉरो मॉर्निंग, सकाळी लवकर उद्या. कारण आता आहे खूप जास्त ऊन. एवढ्या उन्हात करायची तर एनर्जी नाही आहे. नंतर नंतर उद्या बुकिंग झाली आहे. सांगितलं उद्या करायचं म्हणून. परेश आपल्याला तिकडून एवढं लांबून आणलं बॅगा घेऊन. आता हा गाडीवाला पण आलाच नाही. इथूनच आलाय. मग रिक्षा पण आली असते. किती लोक आहेत त्या बाजूला, आपल्याला खिडकीतून एवढे दिसत नाही. हे मला पप्पांसारखं समुद्रवाला आलाय. पप्पांच्या ग्रुपला आणला पाहिजे. जॉबच आहे, फक्त पाठ टाकायचं आहे, मग करू शकतो ना. बाकी तर सगळं अनुसरायचं. सो फायनली आम्ही निघालोय आता. ही आहे आमची रेंटल कार.
चांगली आहे, जी की आम्ही कधीपासून या शोधात होतो कारच्या. आम्हाला कार भेटतच नव्हती कुठे सेल्फ ड्राईव्हसाठी. म्हणजे होत्या कार अवेलेबल, पण त्या सेल्फ ड्राईव्हसाठी नव्हत्या अवेलेबल. म्हणजे त्यांच्या बी ड्रायव्हर येत होत्या, पण आमच्याकडे ऑलरेडी ड्रायव्हर आहे, तो आम्हाला एक्स्ट्राची गरज नव्हती. आणि 3 माणसांसाठी बी ते ड्रायव्हर नको होता आम्हाला. जर फॅमिली वगैरे असतं तर ठीक होतं. सो त्याच्यामुळे आम्ही इथे चेक केलं, तर इथे आम्हाला मिळालं. सो येस, फायनली आम्ही निघालो आता मालवण साईडला. सो लेट्स सी काय काय कव्हर करतो ते. कुठे जायचंय? मॅप लावा. तेच काय वाटत नाही, सगळं चेक करा भेटली. नाही गेलं, काहीच भेटलं नाही. गाईज, तर आपण आता निघतोय सिंधुदुर्ग कडे जायला. आणि तुम्ही बघू शकता रस्त्यावर जागोजागी बोर्ड लागले तारकर्ली बीचचे. आमचा सनसेट बघायचा प्लॅन आहे तारकर्ली बीच वरून. आणि सिंधुदुर्ग किल्ला आता आम्ही कव्हर करणार आहोत. त्यातल्या त्यात मालवणच्या मार्केटमध्ये जाऊन तिथे शॉपिंग करणार आणि मग नंतर तिथून सनसेट. तर आम्हाला कुठे एक मंदिर पण दिसतं, तर मंदिर पण आज विजिट करू असं. हा, देवीचं किंवा गणपतीचं वगैरे. कुठे काय झालं? कॅमेरा लावलाय का? नाही, काहीतरी असेल, सामान असेल. तू एवढं काय ऑब्झर्व करतो? ऑब्झर्वेशन हाकी आहे माझ्याकडे. त्याचा ॲटो तो काही पण करेल. जस्ट क्युरिओसिटी नावाचा प्रकार असतो. आपण एक कार मधलं असं रील बनवू. आज आपले कपडे खूप छान आहेत. अरे रे रे, कॅप पडली कोणाची? आपल्याकडे कमी आहेत का? असं पडलेलं घ्यायचं नसतं कधी रस्त्यावरती. हा? सामान आहे कोणाचं तरी. लावला गेट आम्हाला. तो एक राऊंड मारून येणार आता, तोपर्यंत व्हिडिओ होईल. सो गाईज, आता आपल्याला हे दिसलं आहे सिंधुदुर्ग एअरपोर्ट. इथे आहे चिपी एअरपोर्ट सिंधुदुर्गचं हे आहे. आणि याच्या शेजारीच असा रोड आहे जाताना. तर एक विमान आम्हाला दिसलेलं, आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते. पण ते वरती उडेपर्यंतचा शॉट आम्हाला घेता नाही आला. तेवढ्यात आम्ही निघालो तिथून. आणि असं काहीच आता गवत झालंय, खूप छान वाटतंय हे गवत. सो आजकाल गाव पण आता सिटी होत चाललेलं आहे. एअरपोर्ट झाला म्हणजे आता बाहेरची लोक पण खूप आपल्या गावाला व्हिजिट करतात. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप होतात गावात. हे पण चांगलं आहे, पण थोडं गाव पण राहिलं की पण छान वाटतं. झालं नाही आता लँड होऊन टर्न होऊन वापिस पार्किंगला गेला असं झालं. आपण जेव्हा बघितलं तेव्हा लँड झाला. म्हणून हा एवढं असं सपाट ठेवलं, कळलं का, लँड होण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. हे बघू शकता तुम्ही आता इथे ब्रिज आलेला आहे. आणि या ब्रिजच्या लेफ्ट साईडला आहे नदी आणि राईट साईडला पण नदी आहे. आणि सुंदर असे कोकोनट ट्रीज ब्रिजच्या शेजारी, सॉरी नदीच्या शेजारी तुम्हाला बघायला मिळतील. एकदम सुंदर असा नजारा आहे गाईस, जे की फक्त उघड्या डोळ्यानेच बघता येतं. कॅमेऱ्यातून ती मजा नाही जी उघड्या डोळ्यांनी आहे. पण तुम्ही पण ही मजा घ्या. तूने मन का द्वार जो खोला
कितीला आहेत काका? काय ते येते टोपे 100. असं डार्क सगळ्या की हेच फक्त? नाही ते 100 रुपये, पुढचे ते 150. अच्छा, हे 100चे आहेत ते का? 100. ह्यातलं बघा मग. हे छान आहे, कलर पण मस्त आहे. इथे किती आहे सेंटर आहे. आतमध्ये आहे, अंक बघ किती आहे. तिथं कसं जेटी ह्याचं फेरीचं? किल्ल्यावर जाण्यासाठी पुढे जायचं, हां. काउंटर आहे तिथे 100 रुपये तिकीट आहे. बरं. जाऊन यायचं, 1.5 तास जाणार तुम्हाला, जाऊन यायचं. अच्छा, आणि जे चालू असणार ना फेरी? हां म्हणजे तिथे जाऊन सेम बोट का वेगळं कुठले? सेम. सेम बोट. बॅग घेतलंस ते? तुला का? तुला घे. ते घेतलीस? हां, मला बघ. काय नको घे. हो तशी दाखव, कलर आहे बघा. अशीच चांगली वाटते ना. एवढं ठीक आहे. ही लाल पण आहे. आता हीच आहे. किती झाले? 300. नाही, यूट्यूबला नाही लागत ते, हॉटस्टारवरतीच लागणार. मी हॉटस्टारवरूनच लावायचो, अजून कुठून लावायचो? आम्ही रेडी झालो आता मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला. हे दिसतच नसेल तुम्हाला. हॅट्स घेतल्या. नेहमी दरवेळेस नवीन ठिकाणी आलो की नवीन हॅट्स असतात आमच्या घरी पडलेल्या आहेत, बट तरी पण आम्हाला नवीन घ्यायचे आहे, कारण का आता इथे ऊनच तेवढं आहे. हे बघा इथे आलोय आम्ही. विदाउट जॅकेट बसवलंय. विदाउट जॅकेट बसवलंय यांनी. जॅकेट का नाही दिला मला? रे राहू दे. काय राहू दे? पडलं तर काय झालं तर काय करणार? कोण जिम्मेदार? मग जाऊ दे चल. बघा साईडचा हात आतमध्ये का? एक गोष्ट आवडली नाही की लाईफ जॅकेट सगळ्यांना दिलं, फक्त मला भेटलंय आणि तुला आणि अनिकेतला भेटला नाही. सो हे कन्सिडर करावं इकडच्या लोकांनी. आम्ही आलेलो आहे आता 15 मिनिटात फक्त इथे पोहोचणार आहे तुम्ही.
ही किल्ल्याची आपल्या माहिती आहे, सगळी इकडे दिलेली आहे. इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे या ठिकाणी. सोनाईला लाईव्ह जॅकेट दिलेलं नव्हतं. चलो चलो. तर मित्रांनो, आता तू काय आपल्यासोबत एक असा व्यक्ती आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या ड्रायव्हरचीही गरज नाही लागत, कुठल्या गाईडचीही गरज नाही लागत. असं त्या व्यक्तीचं नाव आहे अनिकेत. तो आता तुम्हाला या गडाबद्दल ऐतिहासिक जी काही माहिती आहे ती या ब्लॉगमधून तो तुम्हाला मिळवून देईल. अनिकेत, कंटिन्यू. तर हा किल्ला बांधलाय शिवाजी महाराजांनी. तर या किल्ल्याचं बांधकाम इथल्याच दगडीतून झालेलं आहे, म्हणजे समुद्रातूनच दगडी घेऊन त्यांनी बनवलेलं आहे. आणि त्यानंतर इथेच पुढे मुरुड जंजिरा किल्ला पण आहे, जो की अभेद्य किल्ला म्हणून म्हणतो आपण त्याला. तर शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या लिस्टमध्ये खूप सारे किल्ले आहेत. सागरी किल्ल्यांमध्ये पण सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे आणि अजून छोटे मोठे दुर्ग आहेत. पण एक किल्ला असा आहे जो अभेद्य होतात, जो की मुरुड जंजिरा. तर तो किल्ला पण बघायची इच्छा होती, बट इकडं चला. हे बस झालं इथून, नको पुढे कोण नाही, आपणच जाऊ. चल चल. तर सोनालीची फाटती, त्यामुळे आम्हाला असं असेल तर आपण कसा बघणार किल्ला गाईज, तुम्हीच सांगा आता. चल आणि ती राहून मला पाहिजे तिथून येऊ. चल आता चला इथून. इथून गेलं तर जवळ पोहोचतं, आपल्याला फिरायची गरज नाही. अरे काहीच चल नाही. चल इथेच मेन स्पॉट यार, आहे. तू कधी ऐकणार आहेस का? मी आलोय म्हणून सांगतोय तुला. चल थोडं क्राऊड पण हवा तुला सेट नाही तुला. त्या बाजूला बघ, कोण कुत्रा दिसत नाही. कुत्रा किल्ल्यावरती ते नसणार. तर चालेल ते तिथून पाण्याच्या मधल्या. कोण आले? ते पुढे गेले. हा तर काही सोनालीने सगळा मूड घालवलेला आहे. डेझी ती बोलते की तुला दिसतं तरी हे चांगलं. ती बोलते की इथून नाही जायचं. गेलं मागे. बघा सुरू झालं हिचं. अशीच असते, आता काय करणार आम्ही. आलिया भोगासी असावे सादर. वा वा. हे बघ अरे तुला दिसत अरे तो नाहीये डेझी, गवत आहे तो गावरान. आपण माहिती कंटिन्यू करूया. हा तर हे बघ मुरुड मुरुड जंजिरा किल्ला एक असा किल्ला आहे जो की बघण्यासारखा आहे. तर ठीक आहे, मुरुड जंजिराचं आपण नंतर बोलू. तर आता आपण बोलूया सिंधुदुर्ग. तर तुम्ही बघू शकता, किल्ला म्हणजे बेसिकली सगळ्या बाजूने तटबंदी आहे आणि आतमध्ये असं सपाट गावासारखं ठिकाण आहे. तर आतमध्ये इथे घरं वगैरे बांधलेली होती. लोक गावं बांधून पण राहायची आणि त्यामध्ये झोपडी वगैरे सगळं काही होतं इथे. अच्छा, मग नारळाची झाडं कुठून आली? नारळाची झाडं आली इथून, कारण इथे हा कोकणी माणूस आला आणि त्यांनी इकडे माड लावलेली आहे तशा प्रकारे. त्याच्यामुळे आता इथे नारळाची झाडं मध्ये वाढलेली आहेत. छोटो मला लेस बांधायची. माय गॉड, आपण खूप जास्त टॅन होणार आहे. इथे काहीतरी हे कर. तोंडाला बघा सगळं चॉकलेट लागले पोरीच्या. टॅनच होणार नाहीये, कारण मी आज घातलेलं आहे फुल. तिथे ते काहीतरी प्रार्थना करतात का? आपण तिथून आलोय त्या ठिकाणाहून. या शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे बघितलाच असणार. सिमिलरली पायाचे पण आहेत. हे जेव्हा बांधकाम पाहणीसाठी जेव्हा महाराज आले होते तेव्हा त्यांचा हात इथे ओल्या असलेल्या मातीवर पडला आणि त्यांचे हाताचे ठसे उमटले. तर तिथले जे बांधकाम करणारे होते त्यांनी हे असं बनवलं मंदिरासारखं इथे, आठवण म्हणून शिवाजी महाराजांची. जसं हाताचं आहे तसंच पायाचं पण आहे इथे. तर बघा किती कचरा करून ठेवला आहे लोकांनी. खरंच म्हणजे ना, सिविक सेन्स बिलकुल नाही आहे भारतातल्या लोकांना. इथे आतमध्ये तुम्हाला पायांचे ठसे दिसले. चलो. पण तुम्हाला खूप काही गोष्टी मिळतील बघण्यासारखे
या किल्ल्यावर मोस्टली तटबंदीच आहे. तर पटापट आपले 4:20 टायमिंग होईल तर तिकडे बघायचं राहिलं. तर ही जी आहे ही नगरखान्याची इमारत आहे आणि जीर्ण झाली असं बोलतात ते. हो हे बघा आतमध्ये नाही जायचंय. काय काही नाही आहे. अरे त्यांनी इथे सांगितलं. पाहणी करण्यासाठीचा जागा आहे आणि इथून जे आहे तोफ कोळे वगैरे लावायचे आधीच्या जमान्यात. थंड असं वाटतंय काही, एवढ्या उन्हात पण एकदम विसावा देण्यासारखं ठिकाण आहे हे. 2 मजली असं आहे. या ठिकाणी हे बघा हे जे लाकडं होते त्यावर बेस होता आणि वरती अजून एक पाहणीसाठी तोफ वगैरे ठेवण्याची जागा आणि इथून जे आहे हे दगडाचे गोळे खाली टाकायचे दुश्मनी जहाजांवर. पुढे नको जावं ना जास्त. या ठिकाणी पण असं काहीतरी आहे. इथून पाहणी करण्यासाठी उत्तम असं ठिकाण आहे आणि हे गडाची एंट्री. सो आम्ही आता उतरलोय. आमचं बोटिंग झालंय, मजा आली. आता हा पॉइंट आहे इथे चढायचा आणि हा पॉइंट आहे इथे उतरायचा. या पॉइंटला उतरतो आणि आता आम्हाला सनसेट बघायसाठी तारकर्लीला जायचंय. पाहिजे ना. सो आता आम्ही जातोय जेवायला.